धन्यवाद सन्माननीय अध्यक्ष महोदय. माननीय राज्यपाल यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, भारतात अनेक राज्य आहेत परंतु आपले हे एकमेव राज्य आहे ज्याच्या नावातच राष्ट्र आहे. असे हे महाराष्ट्र, या महाराष्ट्राचा, मराठी संस्कृतीचा, मराठी भाषेचा, मराठी मातेचा, मराठी मातीचा आणि अत्यंत प्रेमळ मराठी माणसांचा मला अभिमान आहे. याच महाराष्ट्रातल्या राष्ट्रप्रेमी मतदारांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर निष्ठून प्रेम केल्यावर मला या सभागृहात पाठवलंय. मी माझ्या मतदारसंघातील सर्व रहिवाशांचं ऋणी आहे. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणात पहिला मुद्दा ज्याच्यात हे शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्याचा विचार घेऊन चालत आहे असा उल्लेख आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण दैवत मानतो अशा आपल्या दैवताबद्दल बोलताना अब्बू आझमी सारख्या व्यक्तीला भीती का वाटत नाही? याच्या उलट जर विचार केला तर अब्बू आझमी ज्याला दैवत मानतात त्याच्याबद्दल जर विधान केलं तर सर तन से जुदा ही भाषा बोलली जाते. एवढं बोलून सुद्धा त्यांना लाज वाटत नाही. त्यांनी इतिहासाचं उदाहरण दिलंय. मी या सभागृहात जर असं म्हणेन की त्यांच्या धर्मात पुस्तकात जे लिहिलं आहे त्याचा जर उल्लेख आम्ही करू तर त्याच्यावर त्यांचं काय बोलणं असेल. आणि म्हणून शासनाने नवीन शैक्षणिक धोरण मान्य केलं आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्या महापुरुषाबद्दल शिकवलं गेलं पाहिजे आणि नवीन पिढी ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त असेल याची खात्री केली पाहिजे. अब्बू आझमी सारख्या माणसाला या देशात माफी मिळता कामा नये. महोदय, उल्लेख झाला आहे की महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पसंतीचं राज्य आहे. याचं एक मोठं कारण म्हणजे या देशात आणि या राज्यात एक मजबूत आणि स्थिर सरकार आहे. डबल इंजिनचं सरकार आहे. विजनरी लीडरशिप आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणा, व्यापाऱ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा सहजतेने उपलब्ध करण्याचं शासनाचं धोरण म्हणा, म्हणून हे राज्य पसंतीचं राज्य आहे. याशिवाय मागील 10 वर्षात आपल्या मुंबईत किंवा आपल्या महाराष्ट्रात एक सुद्धा बॉम्ब ब्लास्टची घटना किंवा अतिरेकी घटना घडली नाही. ज्या राज्यात सुरक्षा असते, शांतता असते, स्थिरता असते तिथेच गुंतवणूक येते. आणि म्हणून मी माझ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करीन. या लीडरशिपमुळेच महाराष्ट्रात ही गुंतवणूक येत आहे. पण महोदय, असं असताना आपल्या देशात आणि आपल्या राज्यात लाखोच्या संख्येत अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्याची घुसखोरी हे चिंतेची बाब आहे. आपल्या राज्याची आंतरिक सुरक्षा धोक्यात आहे. मी राहत असलेल्या बोरीवली मतदारसंघात 5000हून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्या राहत आहेत. सरकारी कॉन्ट्रॅक्टरच्या प्रत्येक लेबरची तुम्ही आखणी करा. प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर असो, फिशरमॅन बघा, भाजीवाले बघा, हॉकर्स म्हणा, प्रत्येक ठिकाणी बांगलादेशी शिरला आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्प घेतलाय की बांगलादेशी आणि रोहिंग्या हे आपल्या राज्यात राहता कामा नये. साहेब, आम्ही दिवसभर थांबलोय आणि म्हणून माझ्यासारख्या सदस्यावरती हा अन्यायच आहे. म्हणून माझं नाव पहिलं होतं. 2 मिनिटांना मी बोलणारच आणि शेवटपर्यंत थांबीन सुद्धा. 5 लोक भारी आहेत. सॉरी, माझं लय तुम्ही तोडलं.
महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये गरिबांसाठी निवास संकुलांचा उल्लेख आहे. त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. माझ्याकडे सुद्धा पंतप्रधान आवास योजनेची जबाबदारी होती आणि म्हणून ही स्कीम कशी राबवली जाते याची मला जाणीव आहे. याच्यात टोटल ट्रान्सपरन्सी आहे आणि म्हणून जो आक्षेप घेतला होता, मला वाटतं त्या सदस्यांनी ही प्रक्रिया जाणून घेण्याची आवश्यकता आहे आणि या प्रक्रियेवर ट्रान्सपरन्सी होती. म्हणूनच आत्तापर्यंत यापूर्वी 2014च्या पूर्वी सुद्धा आवास योजना होत्या, पण त्या फक्त कागदावरती होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शी योजनेमुळे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सपरंट योजनांमध्ये हे घर साकारात आले आहे आणि अनेक शहरातील लोकांना सुद्धा 2.5 लाख पर्यंत सबसिडी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये काही हप्ते भरल्यानंतर भेटत आहे. त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळालेच आहे. आदरणीय राज्यपाल महोदयांनी अभिभाषणामध्ये अंगणवाडी सेविकाची सुमारे 18,000 रिक्त पदे भरण्याचा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी नोकरी करणाऱ्या महिलांना स्वतंत्र वसतिगृहे बांधण्याचे घोषित केले आहे. राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये लखपती दीदी या सरकारी योजनेचा उल्लेख झाला आहे आणि आतापर्यंत जवळपास 17 लाख भगिनीने या योजनेचा लाभ घेतला आहे आणि पुढील वर्षात ही संख्या 26 लाख करण्याचा सरकारचा जो मानस आहे त्याबद्दल सरकारचं मी अभिनंदन करतो. नरेंद्र मोदींचं जे धोरण आहे तेच धोरण महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी या राज्यात राबवत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे.